बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यासह विविध समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना, उभाटा आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता। या सर्व पक्षांच्या नेत्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामा प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्त सौरभ राव यांना धारेवर धरले होते। त्यावेळी ठाण्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही असे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले होते। मात्र त्याला एक दिवस उलटत नाही तोच मानपाडा येथे रस्त्याच्या बाजूला जवळपास 8 शेडचे काम सुरू झाले असून या ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी धडक देऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कारवाईत भाग पाडले। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत। या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवासी वास्तव्यास येतात। या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्यात। त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत। या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा तात्काळ खंडित करण्यात येत आहे, तसेच ही बांधकामे तोडण्यात येत आहेत। सण उत्सवामुळे ही कारवाई काहीशी थांबली आहे। त्यातच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्याने प्रशासनावर टीका होते। असे असताना दुसरीकडे शहरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची बाब समोर आली आहे। नगरसेवक निधीतून बांधलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडल्याने महापालिकेने विकासकावर गुन्हा दाखल करावा, तसेच नौपाडा परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फेरीवाले यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केले। भाजपचे माजी नगरसेवक सुनील जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी काल ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. सौरभ राव यांची भेट घेत नौपाडा विभागातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले। यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या। भास्कर कॉलनी सेवा रस्ता येथील नगरसेवक निधीतून बांधण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा एका विकासकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी केली। आयुक्तांनी या सकारात्मक प्रतिसाद देत गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले। गावदेवी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा देखील संबंधित लाभार्थ्याने तोडल्याचे असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सुनील जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी केली। भक्ती मंदिर, भास्कर कॉलनी आणि घंटाळी भागात अनधिकृत बांधकामे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी। तसे राममूर्ती रोड, गोखले रोड येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यास रस्ता मिळत नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांनी करण्यात आली। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य ठाणेकर मेटाकुटीला आले असून परिवहन मंत्री ठाण्यातील असताना असेच हाल होत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गोखले रोड, गावदेवी मंदिर ते आलोक हॉटेल येथून ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग एकेरी आहे। त्या मार्गाचा वापर रिक्षा चालकांनी करू नये यासाठी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड लावले असून हे बॅरिकेड बिनधास्त हटवून रिक्षा चालक सर्रास या एकेरी मार्गाचा वापर करत असून त्याच मार्गावर फेरीवाल्यांनी बसताना ठोकले। त्यामुळे या मार्गावरून तसे पदपथावरून जाताना ठाणेकर चाकरमाने मेटाकुटीला आलेत। हा मार्ग चालण्यासाठी राहिलाच नाही। रस्त्यावर रिक्षा चालक आणि पदपथावर फेरीवाले यात येथील रस्ता आणि पदपथ हरवून गेले आहेत। या मार्गावरून चालताना रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांमध्ये खटके उडत आहेत। वाहतूक पोलीस रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करत नाहीत की महापालिका फेरीवाल्यांना हटवत नाही। वाहतूक पोलिसांच्या आर्थिक हितसंबंधामुळे रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जात नाही। रेल्वे स्टेशनपासून 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना मनाई असतानाही त्या नियमाचे सर्रास उल्लंघन करून फेरीवाले धंदा करत आहेत। त्याच्या विरोधात कधी कारवाई करणार असा सवाल ठाणेकर उपस्थित करत असून भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक संजय वाघोले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात तसेच मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती। तर काल रात्री महापालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने या स्टेशन परिसरातील तसेच गावदेवी, गोखले रोड या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संजय केळकर यांचे एकला चलो निवडणुका. भाजप महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र त्यापूर्वी ठाण्यात भाजप व शिंदे गटामध्ये चांगली झुंपली असून तुतुमैमय सुरू झाले. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचे सांगत शिंदे गटाला खुले आव्हान दिले. भाजप व शिंदे गट राज्यात सत्तेमधून असूनही ठाण्याच्या नेत्यांमध्ये मात्र विस्तव जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात महायुतीत भाजप आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही महिन्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत, तर नाईकांच्याही प्रत्येक टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका झाली आहे व शिंदे गट स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यातच आता भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एकला चलोचा नारा दिल्याने शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीबाबत संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की निवडणूक युती करून लढवायची की नाही याचा निर्णय ठाण्याचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील. मात्र शहरातील भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आपण स्वतंत्रपणे लढले पाहिजे अशी आहे. जी कार्यकर्त्यांची भूमिका तीच आमची भूमिका आहे. ठाण्याचा महापौर हा भाजपचाच झाला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असून केवळ निवडणुकीसाठी म्हणून नव्हे तर पालिकेच्या स्वच्छ कारभारासाठी आपण स्वतः चौकीदार म्हणून गेले अनेक वर्ष लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीत फराळ फटाक्यांइतके किल्ल्यांनाही महत्त्व आहे. सुट्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचावा आणि किल्ल्याचे महत्त्व कळावे या उद्देशाने दरवर्षी किल्ले स्पर्धा, सोसायट्यांच्या आवारात किल्ले बांधणी करण्यासाठी लहान मुले उत्साहाने तयारी करत आहेत. यंदा दुर्गेश्वरीच्या माध्यमातून या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने मुलांचा उत्साह वाढलाय. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा किल्ल्याची मागणी वाढली असताना त्या प्रमाणात किल्ले उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांची कसरत करावी लागत आहे. दिवस रात्र किल्ले रंगवण्याचे काम सुरू आहे. ठाणे शहरातील विविध ठिकाणी बच्चे कंपनी किल्ले तयार करण्याच्या कामात गुंतलेले पाहायला मिळत आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.